आजचा आपला टॉपिक आहे एम.आय. दुर्खिम यांचा आत्महत्येचा सिद्धांत, सुसाईड थेअरी. तर त्यांनी हा जो सिद्धांत आहे तो कोणत्या ग्रंथात लिहिलाय? सुसाईड अ स्टडी इन सोशोलॉजी. कोणता? सुसाईड अ स्टडी इन सोशोलॉजी 1897. काही लोक असं म्हणतात की एक ली सुसाईड नावाचा ग्रंथ होता, त्या ग्रंथात लिहिलाय. दोघेपैकी एक, परंतु मेन ग्रंथ आहे सुसाईड अ स्टडी इन सोशोलॉजी 1897. त्यांचा काय युक्ती होता मेन? ते काय म्हणतात की बा आत्महत्या ही फक्त केवळ व्यक्तीची मानसशास्त्रीय कृती नाही, तर तिच्या प्रमाणावर सामाजिक शक्तींचा प्रभाव असतो. म्हणजे काय ते काय म्हणतात? आत्महत्या फक्त व्यक्तीची एक मानसिक सायकोलॉजिकल कृती आहे का? तर नाही. तर सुसाईडच्या प्रमाणावर, कशाच्या प्रमाणावर? सुसाईडच्या प्रमाणावरती सामाजिक शक्तींचा सुद्धा प्रभाव असतो. सामाजिक शक्तींचा सुद्धा प्रभाव असतो. तर दुर्खिम यांनी आत्महत्येला एक सामाजिक तथ्य म्हणून पाहिले. काय पाहिले? सामाजिक तथ्य. आणि समाजातील आत्महत्येच्या दरामध्ये होणारे फरक सामाजिक संरचनेच्या आधारे स्पष्ट करण्यात त्यांनी काय केला? प्रयत्न केला. म्हणजे काय? समाजामध्ये आत्महत्येचे जे दर दिसतात, सुसाईडचे रेट दिसतात, त्याच्यामध्ये होणारे फरक म्हणजे काय? एका समाजामध्ये सुसाईडचे दर जास्त दिसतात, एका समाजामध्ये सुसाईडचे दर कमी दिसतात. हा जो फरक आहे या फरकाला त्यांनी सामाजिक संरचनेच्या, कशाच्या? सामाजिक संरचनेच्या आधारे काय केले? स्पष्ट केले. म्हणजे समाजामध्ये जो आत्महत्येचा फरक आहे, आत्महत्येच्या दराचा फरक आहे, तर त्याला सामाजिक संरचनेचा आधार दिला आणि त्याच्या आधारे त्यांनी तो फरक स्पष्ट केला किंवा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी दोन प्रमुख परिमाणे वापरले. परिमाणे किंवा त्याला आपण म्हणतो डायमेन्शन्स वापरले. पहिला आहे सामाजिक एकात्मता किंवा सामाजिक समाकलन, ज्याला आपण सोशल इंटिग्रेशन म्हणतो. म्हणजे काय? सामाजिक एकात्मता म्हणजे काय? की व्यक्ती जो आहे तर तो समाजाशी किती प्रमाणामध्ये जोडलेला आहे आणि सामाजिक समूहांची तिचे बंध किती मजबूत आहे. म्हणजे काय? व्यक्ती जो आहे तर तो समाजाशी किती प्रमाणामध्ये जोडलेला आहे आणि जे सामूहिक समूह आहे, काय सामाजिक समूह, त्यांच्याशी त्या व्यक्तीचे बंध म्हणजे बॉन्डिंग किती मजबूत आहे, याला काय म्हणतात? ते सामाजिक एकात्मता. म्हणजे काय? समाजाशी किती प्रमाणात जोडलेला आहे आणि त्या समूहाशी, त्या सामाजिक समूहाशी त्या व्यक्तीचे बॉन्ड किती मजबूत आहे, याला काय म्हणतो आपण? सामाजिक एकात्मता. दुसरं आहे सामाजिक नियमन, सोशल रेग्युलेशन. म्हणजे काय? व्यक्तीच्या इच्छा, आकांक्षा आणि वर्तनाचे सामाजिक नियम, मानदंड किती प्रमाणात नियमन करतात. म्हणजे काय? व्यक्तीच्या ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत आणि वर्तन आहे, तर या तिन्ही गोष्टींना जे समाजामध्ये नियम असतात, मानदंड असतात, हे किती प्रमाणामध्ये नियमित करतात, किती प्रमाणामध्ये नियंत्रित करतात, याला ते काय म्हणतात? सामाजिक नियमन म्हणतात, सोशल रेग्युलेशन. तर त्यांनी आत्महत्येचा अभ्यास करण्यासाठी, आत्महत्येच्या दराचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी दोन परिमाणे वापरली. पहिला आहे सामाजिक एकात्मता, दुसरा आहे सामाजिक नियम. या दोन परिमाणांच्या आधारे आत्महत्येचे त्यांनी किती प्रकार केले? 4 प्रकार केले. कोणते कोणते? बा आता कमी एकात्मता आणि जास्त एकात्मता. पहिला काय? कमी एकात्मता, जास्त एकात्मता. कमी नियमन, जास्त नियमन. आता बा सर्वात अगोदर म्हणजे काय? ते काय बोलले बा, जर का एकात्मता आणि एकात्मता, ओके. आता ते काय म्हणतात बा की जर का समाजामध्ये जास्त इंटिग्रेशन आहे, समाजामध्ये जर का जास्त एकात्मता आहे, काय समाजामध्ये जास्त प्रमाणामध्ये एकात्मता आहे, तर तेव्हा कोणता हे येते? कमी. म्हणजे काय? कमी एकात्मता आहे तेव्हा काय येते? एक मिनिट, हा याच्यामध्ये इंटिग्रेशन रेग्युलेशन. तर बघा ते काय बोलले? हे काय? एकात्मता, इंग्लिश मध्ये दिलंय, मराठीमध्ये एकात्मता आणि नियम. आता बघा जर का समाजामध्ये कमी प्रमाणामध्ये एकात्मता आहे, कशी? कमी प्रमाणामध्ये कमी एकात्मता, आणि हे काय? जास्त एकात्मता. याच्यामध्ये नियमन, कमी नियमन, हे काय? जास्त नियमन. आता हे समजून घेऊ आपण काय. सर्वात अगोदर जे एकात्मता आहे समाजामध्ये, जर का समाजामध्ये कमी एकात्मता झाली, म्हणजे काय? समाजामध्ये व्यक्तीला समाजाशी जी बॉन्डिंग आहे ती कमी झाली, तर कोणती आत्महत्या होते? अहमवादी. कोणती आत्महत्या होते? अहमवादी आत्महत्या होते. कोणती आत्महत्या होते? अहमवादी आत्महत्या. आणि म्हणजे काय? कमी एकात्मता. कशी एकात्मता? कमी एकात्मता झालेली आहे, बरोबर.
एकात्मता कशी झाली आहे कमी एकात्मता झाली म्हणून कोणती इगोइस्टिक अहमवादी आत्महत्या. आणि म्हणजे काय बा एकात्मता आपण असं एक सिंपल डायग्राम करू. जास्त कमी. आता एकात्मता जेव्हा जास्त असते तेव्हा कोणती अहमवादी आत्महत्या एकात्मता जेव्हा कमी असते तेव्हा अहमवादी आत्महत्या. आणि जेव्हा जास्त असते एकात्मता जेव्हा कमी असते तेव्हा कोणती आत्महत्या होते अहमवादी आत्महत्या. आणि जेव्हा जास्त असते त्याला आपण म्हणतो परार्थवादी आत्महत्या. कोणती आत्महत्या परार्थवादी अल्ट्रुइस्टिक. जेव्हा समाजामध्ये जी एकात्मता आहे जास्त असते तेव्हा समाजामध्ये कोणती आत्महत्या होते परार्थवादी. आणि जेव्हा समाजामध्ये कमी एकात्मता असते तेव्हा कोणती आत्महत्या होते अहमवादी. त्याच प्रकारे नियमनांचं आहे. काय नियमन जेव्हा जास्त नियमन कमी नियमन बरोबर. जेव्हा समाजामध्ये जास्त नियमन होते म्हणजे काय समाजामध्ये नियमन कसे असतात जास्त असतात तेव्हा कोणती प्रारब्धवादी आत्महत्या. आणि जेव्हा समाजामध्ये कमी नियमन असतात तेव्हा कोणती आत्महत्या होते नियमन शून्य आत्महत्या. ज्याला की आपण ॲनोमिक बोलतो. ॲनोमिक सुसाईड. प्रारब्धवादीला आपण म्हणतो फॅटलिस्टिक. काय फॅटलिस्टिक. जेव्हा समाजामध्ये जास्त नियमन असतात तेव्हा कोणती आत्महत्या होते प्रारब्धवादी फॅटलिस्टिक. आणि जेव्हा समाजामध्ये कमी नियमन असतात तेव्हा कोणती आत्महत्या होते नियमशून्य. आणि जेव्हा समाजामध्ये जास्त एकात्मता असते तेव्हा कोणती आत्महत्या होते परार्थवादी. आणि जेव्हा समाजामध्ये कमी एकात्मता असते तेव्हा कोणती आत्महत्या होते अहमवादी. असं त्यांनी सांगितलं. ही डायग्राम डोक्यामध्ये ठेवायची. आता पुढचं त्यांनी आत्महत्येला एक सामाजिक तथ्य म्हणून पाहिलं आपल्याला माहिती आहे. आता दुर्खिम यांच्या सिद्धांताची आपल्याला माहिती आहे सामाजिक तथ्याच्या संदर्भातून होते. तर त्यांनी सामाजिक तथ्य म्हणजे काय सांगितलं. व्यक्तीच्या बाहेर अस्तित्वामध्ये असतात, व्यक्तीवर सामाजिक बंधन दबाव निर्माण करतात आणि समाजामध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये ते आढळतात. आपल्याला माहिती आहे पण बघितलं मागच्या सिद्धांतामध्ये. सामाजिक तथ्य कशी असतात व्यक्तीपासून बाहेर असतात, व्यक्तीपासून बाह्य असतात. ते काय करतात व्यक्तीवरती सामाजिक बंधन किंवा दबाव निर्माण करतात आणि समाजामध्ये एक वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये सामाजिक जे तथ्य आहे ते आढळतात. म्हणून दुर्खिम काय प्रश्न विचारला म्हणून दुर्खिमाने हा प्रश्न विचारला नाही. काय विचारला नाही त्या विशिष्ट व्यक्तीने आत्महत्या का केली. म्हणजे काय दुर्खिम यांनी असा प्रश्न विचारला का की एखाद्या व्यक्तीने आत्महत्या का केली. व्यक्तीला विचारला का की या व्यक्तीने आत्महत्या का केली. नाही, दुर्खिमाने हा प्रश्न विचारला नाही. त्यावरती त्यांनी काय प्रश्न विचारला की वेगवेगळ्या समाजांमध्ये सामाजिक समूहांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वेगवेगळे का असते. कारण की एम.एल. दुर्खिम यांनी सामाजिक तथ्य म्हटलंय. आत्महत्येला काय म्हटलं सामाजिक तथ्य. त्याच्यामुळे आपल्याला माहिती सामाजिक तथ्य म्हणजे आपण समाजाचा अभ्यास करतो बरोबर. तर याच्यामध्ये त्यांनी हा प्रश्न विचारला का की एखाद्या व्यक्तीने आत्महत्या का केली. हा प्रश्न त्यांनी विचारला नाही. तर त्यांनी काय म्हटलं की वेगवेगळ्या समाजामध्ये काय प्रश्न विचारला त्यांनी की वेगवेगळ्या समाजामध्ये किंवा मग सामाजिक समूहांमध्ये जे आत्महत्येचे प्रमाण आहे तर ते वेगवेगळे का असते. हा त्यांनी काय विचारला प्रश्न विचारला. म्हणजे काय त्यांनी समाजाला दोष दिला, व्यक्तीला दोष दिला का आत्महत्या करण्यामध्ये नाही. त्यांनी काय म्हटलं समाजामध्ये नेमकं असं कारण काय आहे की समाजामध्ये आत्महत्येचे प्रमाण वेगवेगळे असते. तर हा व्यक्तीच्या विशिष्ट प्रकरणापासून सामाजिक दराकडे जाणारा बदल दुर्खिम यांच्या दृष्टिकोनाचा मूलभूत भाग आहे. म्हणजे काय व्यक्तीचा विशिष्ट प्रकार म्हणजे काय व्यक्तिनिष्ठ नाही तर कसं आहे वस्तुनिष्ठ आहे. संपूर्ण समाजाचा संपूर्ण समाजाच्या सामाजिक दराकडे बदल केला दुर्खिम. म्हणजे काय व्यक्तीपासून समाजापर्यंत आत्महत्येचा अभ्यास व्यक्तीपासून समाजापर्यंत त्यांनी उचलून नेला. आता आत्महत्येचा दर सुसाईड रेट. तर दुर्खिम काय म्हणतात एखाद्या समाजामध्ये आत्महत्येचा दर तुलनेने स्थिर नमुना पॅटर्न दर्शवतो. जरी आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती वेळेनुसार बदलत असल्या तरी. म्हणजे काय म्हणतात की जरी एखाद्या समाजामध्ये जो आत्महत्येचा दर आहे तर तो तुलनेने एक पॅटर्न स्थिर पॅटर्न म्हणजे काय स्टेबल पॅटर्न म्हणजे काय असा स्थिर पॅटर्न दर्शवतो. का जरी त्या समाजामध्ये आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती वेळेनुसार बदलत असल्या तरी सुद्धा त्या समाजामध्ये आत्महत्या करण्याचा पॅटर्न हा सारखा असतो असं त्यांनी म्हटलं. म्हणजे काय समाजामध्ये जो आत्महत्येचा दर आहे तर तो आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती जरी वेळेनुसार बदलत असल्या तरी समाजामध्ये आत्महत्येचा दर कसा आहे तुलनेने स्थिर आहे असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे काय होते आत्महत्येचे स्पष्टीकरण केवळ पुढील घटकांद्वारे आपल्याला करता येत नाही.
म्हणजे काय आत्महत्येचे जे स्पष्टीकरण आहे आपण कोणत्या कोणत्या घटकांवर करू शकत नाही. पहिला आहे वैयक्तिक मानसशास्त्र, म्हणजे काय व्यक्तीचं मानसशास्त्र. दुसरा आहे अनुवंशिक, म्हणजे काय हेरिडिटी, आपण म्हणतो पूर्वजांपासून चालवलेली प्रथा. तिसरा आहे हवामान, आपल्या आजूबाजूचं हवामान आहे म्हणून आपण आत्महत्या करतो, हे सुद्धा एक कारण देतो. आपण बघू पुढे काय. पुढचा आहे वंश, की एखाद्या वंशाचे लोक आत्महत्या करतात. पुढचा आहे अनुकरण, की एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली त्याचं अनुकरण करून दुसऱ्याने पण आत्महत्या केली. चौथा आहे मानसिक आजार, वेडेपणा वगैरे त्याच्यामुळे आत्महत्या केली. आणि पाचवा वैयक्तिक परिस्थिती, म्हणजे काय आपली इंडिव्हिज्युअल परिस्थिती काहीतरी खराब झाली होती त्याच्यामुळे आपण काय केली, आत्महत्या. आता दुर्गम यांनी ह्या गोष्टींच्या घटकांद्वारे आत्महत्येचं स्पष्टीकरण केलेलं नाही. तर आत्महत्येचा दर समाजातील जे अंतर्निहित सामाजिक परिस्थिती असतात तर त्यांचे प्रतिबिंब असतात. म्हणजे ते काय म्हणतात, हे सर्व घटक आत्महत्या करण्यामध्ये व्यक्तीच्या आत्महत्या करण्यामध्ये भागीदारी नाही. तर ते काय म्हणतात, आत्महत्येचा दर जो आहे समाजातील आत्महत्येचा दर जो आहे तर तो समाजातील अंतर्निहित सामाजिक परिस्थिती, म्हणजे काय समाजाची जी आंतरिक परिस्थिती आहे, समाजाची आंतरिक परिस्थिती आहे तर त्याचे प्रतिबिंब दर्शवतो. कोणत्याही समाजामध्ये जो आत्महत्येचा दर आहे तर तो कशाचे प्रतिबिंब दर्शवतो, समाजामध्ये अंतर्निहित असलेल्या सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब दर्शवतो. आता महत्वाचा मुद्दा काय बा, वैयक्तिक घटना पण सुसाइडेड समाजशास्त्रीय घटना, म्हणजे काय जरी एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली, जरी ती आपल्याला वैयक्तिक घटना वाटत असली तरी सुद्धा ती एक समाजशास्त्रीय घटना आहे असं ते म्हणतात. पुढचं आता मेथोडॉलॉजिकल, पद्धतशास्त्रीय दृष्टिकोन कोणता होता. दुर्खिम यांनी आत्महत्येच्या अभ्यासासाठी प्रत्यक्षवादी किंवा वैज्ञानिक समाजशास्त्रीय पद्धतीचा अभ्यास वापरला. आपल्याला माहिती आहे एम एल दुर्खिम हे पॉझिटिव्हिस्ट आहे, बरोबर, प्रकारेवादी पॉझिटिव्हिस्ट आहे. त्याच्यामुळे त्यांनी वैज्ञानिक समाजशास्त्रीय पद्धतीचा पॉझिटिव्हिस्ट किंवा सायंटिफिक सोशिओलॉजिकल मेथडचा वापर केला. तर त्यांनी कोणकोणत्या संकल्पना सांगितल्या. पहिला आहे सामाजिक तथ्य, आपण बघितलं की सामाजिक तथ्य त्यांनी मांडलं आत्महत्येला. पुढचा आहे वस्तुनिष्ठता, त्यांनी आपला जो अभ्यास होता त्यांनी आत्महत्येचा जो अभ्यास केला तर त्या आत्महत्येच्या अभ्यासाला व्यक्तिनिष्ठ न करता त्याला कसं ठेवलं, ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ केलं. पुढचं अनुभव आधारित निरीक्षण, म्हणजे काय आपल्या डोळ्यांना दिसत आहे आणि आपल्याकडे डेटा आहे, आपल्याकडे अनुभव आहे किंवा आपल्याकडे जे एम्पेरिकल एव्हिडन्सेस आहे त्याच्या आधारावरच कोणत्याही गोष्टीचं निरीक्षण करायचं आणि डेटा उभे करायचा, याच्यावर त्यांनी भर दिला. पुढचा आहे सांख्यिकीय विश्लेषण, डेटा, आपल्याकडे कोणत्या गोष्टी आपण आत्महत्येचा अभ्यास करतोय परंतु आपल्याकडे व्यवस्थित आणि ऑथेंटिक डेटा आहे का याच्यावरती सुद्धा त्यांनी लक्ष दिलं. तुलनात्मक पद्धत, म्हणजे काय एका समाजामध्ये आत्महत्या जास्त आहे, एका समाजामध्ये आत्महत्या कमी आहे, याला काय म्हणतो आपण तुलनात्मक पद्धत, की एका समाजापेक्षा दुसऱ्या समाजामध्ये कमी का आहे किंवा जास्त काय, याला आपण म्हणतो तुलनात्मक पद्धत. पुढचं आहे कारणात्मक स्पष्टीकरण, म्हणजे काय कोणती गोष्ट का घडली, इथं व्हाय इम्पॉर्टन्स असतो, का, कारणांचे स्पष्टीकरण. पुढचं आहे सामाजिक संरचना, त्या समाजाची सामाजिक संरचना आत्महत्या करण्यामध्ये काय इम्पॉर्टंट होती, त्या समाजाच्या संरचनेने आत्महत्येला कशा प्रकारे प्रभावित केलं याचा सुद्धा ते अभ्यास यांनी केला. पुढचा आहे आत्महत्येचे दर, म्हणजे काय सुसाईड रेट्स किती आहे समाजामध्ये, आपल्याला माहिती आहे ते स्टॅटिस्टिक्स सांख्यिकीवर आधारित होते, त्याच्यामुळे समाजामध्ये आत्महत्येचे दर किती आहे नेमके याच्यावर त्यांनी भर दिला. पुढचा आहे सहसंबंध, को रिलेशन, म्हणजे काय एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडते तिथं को रिलेशन दुसऱ्या घटनेसोबत कसं आहे, एखाद्या आत्महत्येचा किंवा एखाद्या समाजामध्ये घडलेल्या प्रसंगाचं एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येवर किंवा समाजामध्ये होणाऱ्या आत्महत्यांवर कसा सहसंबंध आहे, को रिलेशन आहे, हे त्यांनी अभ्यास केला. आणि पुढचा आहे सामाजिक शक्ती, की कोणत्या कोणत्या सामाजिक शक्ती कोणत्या कोणत्या सामाजिक घटकांनी सुसाईडला प्रभावित केलेलं आहे, हे सर्व त्यांनी काय म्हटलं पद्धतशास्त्रीय संकल्पना मांडल्या. त्यांनी आत्महत्येचे दर विविध देश, धार्मिक समूह, वैवाहिक स्थिती, कुटुंबाची रचना, लष्करी नागरी समूह आणि आर्थिक बदलाचे कालखंड यांच्यामध्ये तुलना करून अभ्यासले. त्यांनी आत्महत्येचे दर जे आहे तर त्यांनी ह्या सर्व घटकांमध्ये तुलना केली आणि त्यांनी ह्या सर्व घटकांमध्ये तुलना करून आत्महत्येचे दर अभ्यासले. त्यांचा मूलभूत तर्क काय होता की वेगवेगळे सामाजिक समूह, वेगवेगळे आत्महत्येचे दर, त्यामुळे त्यामागे पद्धतशास्त्रीय सामाजिक कारणे असली पाहिजे. म्हणजे ते काय म्हणतात की वेगवेगळे सामाजिक समूह आहेत, बरोबर, आता वेगवेगळे सामाजिक समूह असल्यामुळे वेगवेगळे आत्महत्येचे दर होतात. त्यामुळे काय होते की त्याच्या मागे एक पद्धतशीर सामाजिक कारणे असली पाहिजेत असं त्यांचं काय आहे मत आहे. म्हणजे काय जरी सामाजिक समूह वेगळे आहेत, आत्महत्येचे दर वेगळे आहेत, म्हणजे काय त्याच्या मागे काहीतरी एक सिस्टमॅटिकली सोशल कारणे आहेत, सोशल रिझन्स आहेत असं त्यांनी म्हटलं. आता पुढचं व्यक्तिवादी स्पष्टीकरणावर त्यांनी टीका केली. म्हणजे काय दुर्खिम यांनी आत्महत्येचे स्पष्टीकरण फक्त व्यक्ती किंवा असामाजिक घटकांद्वारे करणाऱ्या अनेक दृष्टिकोनाचे काय केले परीक्षण केले आणि त्यांनी टीका केली. काय केली, पहिलं मानसशास्त्रीय स्पष्टीकरण, म्हणजे मानसशास्त्र सायकोलॉजिकल जे स्पष्टीकरण आहे त्याच्यावर टीका केली. काय बोलले त्यांनी की
मानसशास्त्रीय घटक वेगवेगळ्या सामाजिक समूहांमध्ये आत्महत्येच्या दरामध्ये पद्धतशीर फरक का असतात हे पुरेसे स्पष्ट करू शकत नाही. म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल जे मानसशास्त्रीय सायकोलॉजी करणारे जे सायकोलॉजीचे घटक आहे तर ते काय अभ्यासतील फक्त एखाद्या व्यक्तीने आत्महत्या का केली किंवा 2-4 व्यक्तीने आत्महत्या का केली, परंतु वेगवेगळे जे सामाजिक समूह आहेत, वेगवेगळ्या सामाजिक समूहांमध्ये जे आत्महत्येचे दर आहेत, वेगवेगळ्या सामाजिक समूहांमध्ये आत्महत्येच्या दरामध्ये जो पद्धतशीर फरक आहे, काय एक सिस्टमॅटिक फरक आहे, तर ते पुरेसं स्पष्ट करू शकत नाही. कोण? मानसशास्त्र. म्हणजे का मानसशास्त्र जरी एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येचा अभ्यास करू शकत असले तरी वेगवेगळ्या सामाजिक समूहांमध्ये आत्महत्येच्या दरामध्ये फरक का असतो हे मानसशास्त्र स्पष्ट करू शकत नाही. पहिली टीका मानसशास्त्रावरची टीका. दुसरी आहे अनुवांशिक. म्हणजे काय, हेरिडिटी, अनुवांशिक. तर हे काय म्हणतात, जर आत्महत्या दुर्गम काय म्हणतात, जर आत्महत्या मुख्यतः अनुवांशिक असली, हेरिडिटी असती, तर आत्महत्येचे दर अनुवांशिक नमुन्यांचे अनुसरण केले असते. म्हणजे ते काय म्हणतात की जर का आत्महत्या जी आहे त्यांनी अनुवांशिकता जे म्हणत होती की अनुवांशिक हेरिडिटीमुळे आत्महत्या होता, तर ते जो टीका केली ते काय बोलले की जर का आत्महत्या एक अनुवांशिक असली असती, काय अनुवांशिक असती, तर जे आत्महत्येचे दर आहे समाजामध्ये तर ते अनुवांशिक नमुन्याचे अनुसरण केले असते. म्हणजे ज्या प्रकारे हेरिडिटीचे पॅटर्न आहेत, हेरिडिटीच्या पॅटर्न नुसार जर का आत्महत्या झाल्या असत्या तर जे सुसाईडचे रेट आहे ते सुद्धा हेरिडिटीच्या पॅटर्ननेच असले असते, परंतु हेरिडिटीचा पॅटर्न वेगळा, अनुवंशिकतेचा नमुना वेगळा आणि समाजातील आत्महत्येचे दर वेगळे असं आहे. म्हणजे असं आहे का, म्हणजे त्यांनी काय म्हटलं की अनुवंशिकता आणि अनुवंशिकतेमुळे समाजामध्ये जी आत्महत्या होते यांचा काही संबंध नाही असं त्यांनी म्हटलं. त्यांनी काय म्हटलं, दुर्किंग काय बोलले, आत्महत्येचे सामाजिक वितरण अधिक महत्वाचे आहे असं ते बोलले. तिसरं, हवामान आणि ऋतूजन्य घटक. तर दुर्किम यांनी ऋतूनुसार होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला, परंतु ते काय म्हणत होते की आत्महत्येचे पुरेसे स्पष्टीकरण ते देत नाही. म्हणजे काय, दुर्किम यांनी ऋतूनुसार होणारे जे बदल आहे त्याचा अभ्यास केला, परंतु त्यांनी काय निष्कर्ष काढला की जे आत्महत्येचे हे जे आपण म्हणतो की हवामान किंवा ऋतूमुळे आत्महत्या होतात, तर याचे आत्महत्येचे पुरेसे स्पष्टीकरण ते देत नाही. कोण? हवामान किंवा ऋतूजन्य घटक. चौथा आहे अनुकरण. तर दुर्किम यांनी अनुकरण आणि आत्महत्येचे मूलभूत सामाजिक कारण यांच्यात फरक केला. दुर्किम यांनी अनुकरण वेगळं आणि आत्महत्येची जी सामाजिक कारणे आहेत, आत्महत्येची जी सामाजिक कारणे आहेत याच्यामध्ये फरक आहे. तर एका व्यक्तीच्या आत्महत्येनंतर दुसऱ्या व्यक्तीने आत्महत्या केली म्हणून अनुकरण हेच आत्महत्येचे मूलभूत कारण आहे असे मानता येत नाही. ते काय म्हणतात की जरी एका व्यक्तीने आत्महत्या केली त्याचं बघून दुसऱ्या व्यक्तीने आत्महत्या केली हे जरी आपल्याला दिसत असलं तरी हे अनुकरण आपल्याला मानता येत नाही. मुख्य मुद्दा ते काय म्हणतात की जी वैयक्तिक प्रेरणा इज नॉट इक्वल टू आत्महत्येच्या दरांची समाजशास्त्रीय कारणे. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक प्रेरणा ही आत्महत्येच्या दरांची समाजशास्त्रीय कारणे असू शकत नाही. समाजशास्त्रीय कारणे, आत्महत्येच्या दरांची समाजशास्त्रीय कारणे ही समाजामध्ये लपलेली आहे, ना की व्यक्तीच्या प्रेरणे. म्हणून काय म्हणतात, व्यक्तीची प्रेरणा इज नॉट इक्वल टू आत्महत्येच्या दरांची समाजशास्त्रीय कारणे. हा त्यांनी मुद्दा म्हटला. आता हे त्यांनी काय केली, टीका केली, मानसशास्त्रावरती टीका केली, अनुवांशिकतेवरती टीका केली, हवामान आणि ऋतूजन्य घटकावरती टीका केली, अनुकरणवरती टीका केली. आता पुढचं भाग, 2 मूलभूत परिणाम बघितला आपण, सामाजिक एकात्मता, सामाजिक सोशल इंटिग्रेशन बघितलं. सामाजिक एकात्मता म्हणजे काय की व्यक्तीचे सामाजिक समूहांची किती जोडलेपण आहे, संबंध आहे, सहभाग आहे आणि सामाजिक बंध किती मजबूत आहे याची काय पातळी, याला काय म्हणतो आपण सामाजिक एकात्मता. उदाहरणार्थ कुटुंब, धर्म, समुदाय, व्यवसाय, राजकीय समूह, सामाजिक नेटवर्क हे काय करतात, व्यक्तीच्या सामाजिक एकात्मतेचे स्रोत असू शकतात. म्हणजे काय, हे काय यांच्याशी व्यक्ती जोडलेला असतो, व्यक्तीचा बॉन्ड यांच्याशी जोडलेला असतो. म्हणजे काय, व्यक्तीच्या सामाजिक एकात्मतेचे स्रोत कोण असू शकतात, हे सर्व घटक. आता जास्त सामाजिक एकात्मता आली, समाजामध्ये जी सामाजिक एकात्मता आहे, व्यक्तीची जी बॉन्डिंग आहे समाजामध्ये अधिक आहे, तर व्यक्तीला काय वाटते की ती इतरांशी जोडलेली आहे, सामाजिक दृष्ट्या समाविष्ट आहे, सामूहिक जीवनाचा भाग आहे, इतरांकडून आधार मिळतो आणि सामूहिक उद्दिष्टांचे आपण बांधील आहोत असं व्यक्तीला वाटू लागते. आणि जेव्हा कमी सामाजिक एकात्मता येते तेव्हा काय वाटते व्यक्तीला की आपण एकाकी आहोत, आपण सामाजिक अलगाव, सामाजिक एकात्मतेकडून आला, आपल्याला अलिप्तता आली, आपल्याला व्यक्तिवाद आहे आपल्यामध्ये, आपल्या मनाचा अभाव आहे आपल्यामध्ये, असं होतं. म्हणजे काय, जेव्हा व्यक्तीला जास्त एकात्मता होते तेव्हा ही सर्व अवस्था व्यक्तीजवळ येते, जेव्हा सामाजिक एकात्मता कमी होते तेव्हा ही सर्व अवस्था व्यक्तीजवळ येते. आता पुढचं सामाजिक नियमन म्हणजे काय
की समाजाच्या इच्छा, समाज व्यक्तीच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, वर्तनाचे सामाजिक नियम, मानदंड, नैतिक बंधनांद्वारे काय करतो, किती प्रमाणात नियमन करू शकतो. म्हणजे काय, समाज जो आहे तर तो व्यक्तीच्या इच्छा असो, आकांक्षा, अपेक्षा, वर्तन यांचे नियमन कशाच्या आधारे, सामाजिक नियम, मानदंड आणि नैतिक बंधन याच्याद्वारे किती मोठ्या प्रमाणामध्ये, किती प्रमाणामध्ये नियंत्रित करू शकतो, याला काय म्हणतात, ते सामाजिक नियम. आता मानवी इच्छा संभवतः अमर्यादित असतं. माहिती आहे आपल्याला की मानवाची इच्छा अमर्यादित आहे. तर समाज पुढील गोष्टी उपलब्ध करून देतो. समाज कोणत्या कोणत्या गोष्टी उपलब्ध करून देतो, सामाजिक मानदंड, नियम, अपेक्षा, नैतिक सीमा, सामाजिक शिस्त. हे व्यक्तीला काय आहे, इष्ट आहे, व्यक्तीने ह्या गोष्टी केल्याच पाहिजे, साध्य करता येण्यासारखे आहे, योग्य आहे, सामान्य आहे, पुरेसे आहे, हे ठरवण्यास काय करते, मदत करते. म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की व्यक्तीची इच्छा, मानवी इच्छा कशी आहे, अमर्यादित. आता जर का मानवाची इच्छा अमर्यादित आहे तर व्यक्तीला कोणीतरी असं पाहिजे की व्यक्तीच्या इच्छा मर्यादित आणेल. तर व्यक्तीची इच्छा कोण मर्यादित आणते, हे सर्व घटक. हे सर्व घटक काय करतात, व्यक्तीला काय योग्य आहे, साध्य करता येण्यासारखे आहे, काय योग्य, सामान्य, पुरेसे आहे, हे ठरवण्यास, हे डिसाईड करण्यास व्यक्तीला काय करतात, मदत करतात. आता जेव्हा खूप कमी नियमन असतात, जेव्हा समाजामध्ये नियमन खूप कमी असते, यामुळे मानदंड शून्यता, म्हणजे काय, नियमन शून्यता म्हणतो आपण त्याला. समाजामध्ये अनिश्चितता येते, अमर्याद आकांक्षा येतात, अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढते, निराशा, यामधून अनोमिक सुसाईड निर्माण होऊ शकते. नियमन शून्य आत्महत्या. कोणत्या आत्महत्या, नियमन शून्य आत्महत्या. किंवा जेव्हा नियमन कमी असतात आणि खूप जास्त नियमन असले की यामुळे काय होते, अतिनियंत्रण असते, दडपशाही वाढते, व्यक्तीला निराशा येते, व्यक्तीच्या स्वायत्ततेचा अभाव येतो, अत्याधिक नियंत्रित जीवन निर्माण होते. यातून फॅटलिस्टिक, प्रारब्धवादी आत्महत्या निर्माण होतात, असं ते म्हणतात. म्हणजे काय, त्यांनी 4 प्रकार सांगितले. पहिला अहमवादी, परार्थवादी, नियमन शून्य आणि प्रारब्धवादी. पहिले जे 2 आहे तर ते सामाजिक एकात्मता कमी जास्त, सामाजिक एकात्मता कमी समाजामध्ये अहमवादी आत्महत्या, सामाजिक एकात्मता जास्त समाजामध्ये परार्थवादी आत्महत्या. समाज आणि दुसरे 2 नियमन, समाजामध्ये नियंत्रण किंवा नियमन, समाजाचं नियमन कमी तर कोणती आत्महत्या, नियमन शून्य आत्महत्या. आणि समाजामध्ये समाजाचे नियमन किंवा नियम जास्त, समाजामध्ये कोणती आत्महत्या, प्रारब्धवादी आत्महत्या. असे त्यांनी 4 प्रकार सांगितले. आता अहमवादी आत्महत्या का म्हणजे काय, अहमवादी आत्महत्येचे कारण म्हणजे काय, समाजामध्ये कमी सामाजिक एकात्मता निर्माण होते. आता कमकुवत सामाजिक बंध, वीक सोशल बॉन्ड. जेव्हा व्यक्ती समाजामध्ये पुरेशी एकात्मिक किंवा समाकलित नसते, व्यक्ती समाजाशी जोडलेली नसते, तेव्हा अहमवादी आत्महत्या होण्याची शक्यता वाढते. अशी व्यक्ती जी असते तर ती सामाजिक समूहांशी पुरेशी जोडलेली गेलेली नसते, ती सामूहिकतेपेक्षा स्वतःकडे अधिक लक्ष केंद्रित करते. ते सर्व समूहापेक्षा स्वतःवरती मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करते. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इगोइस्टिक किंवा अहमवादी आत्महत्या म्हणतो. आता अहमवादी आत्महत्या कशी निर्माण होते बघा. सर्वात अगोदर कमकुवत सामाजिक एकात्मता निर्माण होते. मग व्यक्ती एकटा, व्यक्तीला एकाकीपणा वाटतो. म्हणजे सामाजिक जीवनाशी असलेले बांधिलकी आहे तर ती कमी होऊन जाते व्यक्तीची. त्याच्यानंतर काय, सामाजिक आधार असो, आपलेपणा असो व्यक्तीमध्ये कमी होतो आणि व्यक्ती समाजापासून कसा होतो, तुटतो, अलिप्त होतो आणि आत्महत्येची शक्यता कशी होते, वाढते, असं ते म्हणतात. आता आत्महत्येशी संबंधित महत्वाच्या संकल्पना, अहमवादी आत्महत्येशी संबंधित महत्वाच्या संकल्पना. पहिला आहे व्यक्तिवाद. व्यक्तिवादामध्ये काय होते की व्यक्तीचे लक्ष समूहापेक्षा स्वतःवर अधिक केंद्रित होते. अत्यधिक व्यक्तिवादामुळे सामाजिक बंध कसे होता, कमकुवत होता. का, कारण व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करतो, व्यक्ती समाजाचा, सामूहिकतेचा विचार करत नाही. त्याच्यामुळे काय होते, व्यक्तिवादामुळे सामाजिक बंध कसे होता, कमकुवत होता. पुढचं सामाजिक अलका, म्हणजे काय, व्यक्ती समूहापासून दूर जाते किंवा त्याच्याशी तिचे असलेले संबंध कमकुवत असतात. म्हणजे काय, समाजापासून व्यक्ती दूर जाते किंवा समाजाशी आपले असलेले संबंध कसे होता, कमकुवत होता. याला ते म्हणतात सामाजिक अलगाव. पुढचं आहे कमकुवत सामाजिक एकात्मता. म्हणजे काय, व्यक्तीचे कुटुंब, धर्म, समुदाय, इतर समूहांशी असलेले संबंध आहे ते कसे होता, कमकुवत होता. त्याला आपण म्हणतो कमकुवत सामाजिक एकात्मता. पुढचा अलिप्तता. म्हणजे काय, व्यक्ती सामाजिक जीवनाशी मानसिक सामाजिक दृष्ट्या कमी जोडलेली असते. म्हणजे काय, समाजाचं जे जीवन आहे, सामाजिक जीवन जे आहे त्याच्याशी ती व्यक्ती मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या कशी जोडलेली आहे, कमी जोडलेली आहे. पुढचं अपुरी सामूहिक बांधिलकी. म्हणजे काय, व्यक्तीला समुदाय, समाजाशी पुरेसे आपलेपण जाणवत नाही. त्याला आपण म्हणतो अपुरी सामूहिक बांधिलकी. पुढचं कमकुवत सामाजिक एकात्मता. म्हणजे काय, समाजातील व्यक्तींना जोडून ठेवणारे जे सामाजिक बॉन्ड असतात तर ते कसे होता, कमकुवत होता. आता
धर्म आणि अहमदी आत्महत्येचा काय संबंध आहे पहा. दुर्खिम यांनी वेगवेगळ्या धार्मिक समूहांमधील आत्महत्येच्या दरांची काय केली, तुलना केली. आणि त्यांनी त्यांचा मुद्दा केवळ धार्मिक श्रद्धा किंवा थिओलॉजिकल जे बेसिक बिलीफ्स आहे यांच्याशी संबंधित नव्हता. तर त्यांनी धर्माच्या जे एकात्म राखण्याची जी शक्ती आहे धर्मामध्ये, एकात्मता निर्माण करण्याची शक्ती जी आहे, क्षमता जी आहे, तर त्याच्यावरती त्यांनी भर दिला. म्हणजे त्यांनी धर्म आणि अहमदी आत्महत्या यांचा संबंध कसा जोडला की समाजामध्ये धर्माची जी एकात्मता निर्माण करण्याची क्षमता असते तर त्याच्यावरती त्यांनी भर दिला. आणि धार्मिक समुदाय व्यक्तीला काय देऊ शकतो, सामाजिक संबंध देऊ शकतो, सामूहिक ओळख देऊ शकतो, सामाजिक आधार देऊ शकतो, सामूहिक श्रद्धा, सामूहिक जीवनामध्ये सहभाग आणि नैतिक बंध, हे सगळ्या गोष्टी कोण देऊ शकतो, व्यक्तीला धार्मिक समुदाय. म्हणून जे स्ट्रॉंग रिलीजियस इंटिग्रेशन म्हणजे काय, जे धार्मिक आपली एकात्मता आहे, म्हणजे काय समाजामध्ये धार्मिक एकात्मता जर का स्ट्रॉंग असली, मजबूत असली, तर त्याच्यामुळे समाजामध्ये जे सामाजिक बंध आहे, सामाजिक बंध जे आहे, सोशल बॉन्ड जे आहे, तर ते कसे होता, स्ट्रॉंग होता. आणि त्याच्यामुळे इगोस्टिक सुसाईड, जे अहमदी आत्महत्या करण्याची प्रवृत्ती आहे, कशी होते, कमी होते. आणि जेव्हा जे धार्मिक एकात्मता आहे, व्यक्तीची धार्मिक एकात्मता जी आहे, तर ती जेव्हा कमी होते तेव्हा व्यक्तीचा डिटॅचमेंट म्हणजे काय, व्यक्ती समाजापासून तुटण्याची जी क्षमता आहे, तुटण्याची जी क्रिया आहे, तर ती ग्रेटर होते म्हणजे मोठी होते, अधिक होते. त्याच्यामुळे हायर अहमदी आत्महत्या होण्याची शक्यता वाढते. दुर्खिमचा मुद्दा फक्त धार्मिक श्रद्धाबाबत नव्हता, तर धर्म व्यक्तीला समाजाशी किती प्रमाणात जोडतो याबद्दल त्यांचा मुद्दा होता. म्हणजे काय, धर्माचं मेन काम जे आहे की समाजामध्ये एकात्मता राखणे. जेव्हा समाजामध्ये एकात्मता राखण्यासाठी धर्माची किती प्रमाणात भूमिका आहे याच्याशी त्यांनी काय केला, अभ्यास केला. पुढचं कुटुंब आणि अहमदी आत्महत्या. आता बघा, कुटुंब आपल्याला माहिती आहे सामाजिक एकात्मतेचे महत्वाचे साधन आहे. का, कारण समाजामध्ये एकात्मता ही कुटुंबाद्वारे राखली जाते. आता कुटुंब काय देतो व्यक्तीला, भावनिक जोड देतो, सामाजिक बांधिलकी, सामूहिक ओळख, सामाजिक आधार, सामाजिक जबाबदाऱ्या, या सर्व गोष्टी कोण देतो, व्यक्तीला कुटुंब देतं. त्यामुळे मजबूत कौटुंबिक एकात्मता व्यक्तीला समाजाशी जोडून ठेवते. जे काय कुटुंबामध्ये जर का एकात्मता असेल तर त्या एकात्मतेचा प्रभाव, कुटुंबातील एकात्मतेचा प्रभाव हा व्यक्तीचा समाजाशी असलेल्या एकात्मतेवरती पडतो. आता जेव्हा स्ट्रॉंग फॅमिली इंटिग्रेशन म्हणजे काय, आपले जे कुटुंबाशी जे एकात्मीकरण आहे तर ते जेव्हा अधिक होते तेव्हा काय होतं, सोशल बॉन्ड वाढतो. सोशल बॉन्ड वाढला म्हणजे लोअर इगोइस्टिक सोसायटी. पुढचं वीक झाले इंटिग्रेशन परिवारामध्ये एकात्मता, त्याच्यामुळे काय होते, व्यक्ती समाजापासून तुटतो आणि समाजामध्ये इगोइस्टिक सुसाईड वाढण्याची शक्यता वाढते. आता हे झालं अहमदी आत्महत्या. दुसरं आहे परोपकारी आत्महत्या, ज्याला आपण म्हणतो अल्ट्रुइस्टिक. आता परोपकारी किंवा परार्थवादी. कारण काय आहे याच्यामध्ये की सामाजिक एकात्मता कशी झालेली आहे, अधिक झालेली आहे. त्याच्यामुळे अहमदी आत्महत्येचे एकदम उलट आहे. तर अहमदी आत्महत्येमध्ये व्यक्ती समाजाशी खूप कमी जोडलेला असतो, परंतु या परोपकारी आत्महत्येमध्ये जो व्यक्ती आहे तर तो समाजाशी अतिशय जास्त प्रमाणात जोडलेला असतो. समाजाची व्यक्ती अतिशय जास्त प्रमाणात जोडलेला असतो. येथे जे आहे तर ते व्यक्तीचे अस्तित्व सामूहिक समूहाच्या अधीन होते. म्हणजे काय, व्यक्तीचं अस्तित्व आहे, व्यक्तीचा स्व आहे, इंडिव्हिज्युअल सेल्फ आहे, हा समूहाच्या अधीन आहे. म्हणजे काय, सामाजिक समूहाच्या अधीन आहे. म्हणजे सामाजिक समूह ठरवेल की व्यक्ती कोण आहे. व्यक्ती स्वतःने ठरवत नाही की व्यक्ती कोण आहे, पण व्यक्तीचा स्व, व्यक्तीची ओळख कोण ठरवते, आहे सामाजिक समूह ठरवते. व्यक्ती स्वतःच्या जीवनापेक्षा समूह, समुदाय, सामूहिक मूल्य यांना काय देतो, अधिक मूल्य देतो. त्यामुळे हा जो वृत्ती आहे तर तो कर्तव्य समजला जातो, सामाजिक बंधन समजलं जाते, एक त्याग समजला जातो आणि सामूहिक समूहासाठी बलिदान म्हणून स्वीकारला जाऊ शकतो. म्हणजे काय, ज्या प्रकारे भगतसिंग वगैरे यांनी आपल्या जीवनाचा काय केला, त्याग केला, आपल्या जीवनाचा काय दिलं, बलिदान दिलं. तर हे बलिदान प्रारब्धवादी आत्महत्येमध्ये येते. का, कारण त्यांनी समाजाशी त्यांची बॉन्डिंग एवढी जोडलेली होती की त्यांनी स्वतःपेक्षा समाजाला अधिक महत्व दिलं. म्हणजे काय, समाजाचं त्यांचं एकात्मता समाजाची कशी होती, मोठ्या प्रमाणात जोडलेली होती. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांची आत्महत्या किंवा त्यांची जे कृती होती तर त्याला आपण काय म्हणतो, परोपकारी आत्महत्या म्हणजे आपण ठेवू शकतो. आता याची कार्यकारी यंत्रणा आहे. परोपकारी आत्महत्या काम कशी करते बा, जेव्हा समाजामध्ये सामाजिक एकात्मता अधिक होते तेव्हा व्यक्तिगत ओळख सामूहिक ओळखीच्या काय येते, अधीन जाते. सामूहिक ओळख वरती येते, व्यक्तिगत ओळख खाली येते. व्यक्तीचे स्वतःचे हित दुय्यम होते. व्यक्ती सर्वात अगोदर समाजाच्या हिताला प्राधान्य देतो. आता समूहासाठी स्वतःचा त्याग नैतिकदृष्ट्या योग्य मानला जातो. म्हणजे काय, समाजासाठी व्यक्तीने स्वतःचा त्याग करावा ही गोष्ट नैतिक मानली जाते. सेल्फ सॅक्रिफाईस, आत्मत्याग. काय, मग त्याच्यानंतर काय येते, आत्मत्याग. व्यक्ती काय म्हणतो, मी स्वतःला त्याग करतो समाजासाठी. त्याच्यामुळे परोपकारी आत्महत्या येते.
आता परोपकारी आत्महत्येच्या मुख्य संकल्पना एक्सेसिव्ह इंटिग्रेशन, एकात्मतेचा अतिरेक. हे तर माहिती आहे आपल्याला. व्यक्ती स्वतःपेक्षा समूहाला अधिक महत्व देते आणि व्यक्ती स्वतःला समूहापासून कशी देते, स्वतंत्र अस्तित्व म्हणून पुरेसे पाहत नाही. व्यक्ती स्वतःला समूहापासून स्वतंत्र अस्तित्व म्हणून पुरेसे पाहत नाही. आता दुसरा आहे सामूहिक ओळख. व्यक्तीची ओळख तिच्या समूहाशी इतके जोडली जाते की समूहाचे हित स्वतःच्या हितापेक्षा व्यक्ती महत्वाचे ठरते. म्हणजे काय सामूहिक ओळख, व्यक्ती समूहाच्या हिताला आपल्या स्वतःच्या हितापेक्षा काय अधिक महत्व देते. पुढचं आहे आत्मत्याग, सेल्फ सॅक्रिफाईस. समूहाच्या हितासाठी व्यक्ती स्वतःच्या जीवनाचा काय करते, त्याग करते. पुढचं आहे समूहाची निष्ठा. म्हणजे काय, समूहाशी असलेली जी निष्ठा आहे तर ती व्यक्तीच्या जीवनापेक्षा अधिक महत्वाची ठरू शकते. पुढचं आहे सामाजिक कर्तव्य किंवा सामाजिक बांधिलकी. म्हणजे काय, समाज किंवा समूह व्यक्तीकडून विशिष्ट प्रकारच्या त्यागाची अपेक्षा करू शकतो. म्हणजे काय, समाज काय करतो, व्यक्तीकडून एखाद्या विशिष्ट त्यागाची काय करतो, अपेक्षा करू शकतो. त्याला म्हणतात सामाजिक ऑब्लिगेशन, सामाजिक कर्तव्य किंवा सामाजिक बांधिलकी. पुढचं आहे व्यक्तीचे सामूहिकतेसमोर अधीन होणे. व्यक्तीचे जे सामूहिकता आहे तर त्याच्यासमोर काय होणे, अधीन होणे. पुढचं आहे व्यक्तिगत स्वातंत्र्य, हित सामूहिक हिताच्या अधीन होते. म्हणजे काय, व्यक्तीचे स्वातंत्र्य हे हित समूहाच्या हिताच्या अधीन होते. आता प्रकार कोणते कोणते आहे परोपकारी आत्महत्येचे? पहिला आहे अनिवार्य किंवा कर्तव्यात्मक परोपकारी आत्महत्या, ऑब्लिगेटरी अल्ट्रुइस्टिक सुसाईड. अनिवार्य किंवा कर्तव्यात्मक परोपकारी आत्महत्या. आता आत्महत्या ही विशिष्ट सामाजिक परिस्थिती, सामाजिक कर्तव्य मानली जाते. कर्तव्यवादी आहे ना, तर विशिष्ट एखाद्या विशिष्ट सामाजिक परिस्थितीमध्ये समाजाचं कर्तव्य म्हणून आत्महत्या मानली जाते. व्यक्तीकडून समूहांच्या नियमानुसार स्वतःचे जीवन त्यागण्याची अपेक्षा केली जाते. की व्यक्तीने काय केलं पाहिजे, समूहाच्या नियमानुसार, कोणाच्या नियमानुसार, समूहाच्या नियमानुसार आपले स्वतःचे जीवन त्यागण्याची काय केले पाहिजे, अपेक्षा केली पाहिजे. असं कर्तव्यात्मक परोपकारी आत्महत्येमध्ये होते. दुसरा आहे ऐच्छिक परोपकारी आत्महत्या. ही आत्महत्या पूर्णपणे अनिवार्य नसते, परंतु सामाजिक वातावरणामध्ये आत्मत्याग, बलिदान याला काय येते, मोठे नैतिक मूल्य दिले जाते. जसं की सैनिक, अनिवार्य नाही की प्रत्येकाने सैनिक गुंतून शहीद झालं पाहिजे, परंतु सामाजिक वातावरणामध्ये आत्मत्याग, बलिदान यांना एक नैतिक मूल्य दिलं जाते. त्यामुळे व्यक्ती स्वतःहून त्याग करण्यास काय होते, प्रवृत्त होते. याला आपण म्हणतो ऐच्छिक परोपकारी आत्महत्या. पुढचं आहे तीव्र परोपकारी आत्महत्या, अॅक्यूट अल्ट्रुइस्टिक सुसाईड. म्हणजे काय, अत्यंत तीव्र सामूहिक निष्ठा किंवा भक्तिभाव असतो. व्यक्तीमध्ये समूहासाठी स्वतःचा त्याग करण्याची काय होते, तीव्र तयारी असते. जसं की भगतसिंग. पुढचं आता कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस वर्सेस अल्ट्रुइस्टिक सुसाईड. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजे काय, की सामूहिक चेतना. म्हणजे काय, समाजातील सदस्यांमध्ये सामायिक असलेल्या श्रद्धा, मूल्ये, मानदंड, नैतिक भावना यांचा काय असतो, एक संच असतो. आता सामूहिक चेतना काय निर्माण करते, समाजामध्ये एकता, सामूहिक ओळख, नैतिक नियमन, सामाजिक एकता या सर्व गोष्टी काय करते, निर्माण करते. आता जेव्हा व्यक्ती सामूहिक चेतनेशी अत्यंत जास्त प्रमाणामध्ये एकरूप होते, काय, जेव्हा व्यक्ती समूहाची जी कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहे, सामाजिक चेतना जी आहे, सामूहिक चेतना जी आहे, तर त्याच्याशी जेव्हा व्यक्ती अत्यंत जास्त प्रमाणामध्ये काय होते, एकरूप होते, तेव्हा तिचे वैयक्तिक अस्तित्व सामूहिकतेच्या अधीन होते. म्हणजे व्यक्ती स्वतःच्या कॉन्शियसनेस, स्वतःच्या चेतनेपेक्षा समूहाच्या चेतनेला अधिक महत्व देते. त्याच्यामुळे वैयक्तिक अस्तित्व हे सामूहिकतेच्या काय जाते, अधीन जाते. यामधून अल्ट्रुइस्टिक सुसाईड, परोपकारी आत्महत्येची शक्यता निर्माण होते. एक टेबल दिलाय की सामाजिक एकात्मता इगोइस्टिक मध्ये कमी, अल्ट्रुइस्टिक मध्ये जास्त. व्यक्ती समाज संबंध इगोइस्टिक मध्ये कमकुवत, अत्यंत मजबूत. सामाजिक बंध इकडे कमजोर, इकडे मजबूत. व्यक्तीची ओळख स्वतः केंद्रित असते, इकडे तिकडे समूह केंद्रित असते. मुख्य संकल्पना व्यक्तिवाद आणि सामूहिक आयडेंटिटी. सामाजिक स्थिती आयसोलेशन म्हणजे काय, व्यक्ती एकटं राहते आणि याच्यामध्ये काय, एक्सेसिव्ह अटॅचमेंट, व्यक्तीची जी बंध आहे तर तो अधिक प्रमाणात असतो. परिणाम काय होतो, स्वतःपासून समाजाकडे अलगाव होतो. व्यक्ती स्वतःपासून समाजापासून तुटते आणि इकडे काय, स्वतःमध्ये स्वतःच्या समूहामध्ये काय होते, विलिनीकरण होते. म्हणजे व्यक्ती समूहाचा एक भाग म्हणून स्वतःला पाहते. अंतिम कारण काय होते, इंटिग्रेशनचा अभाव, इंटिग्रेशनचा अतिरेक. आता पुढचे सुसाईड, अनोमिक आत्महत्या. जे अनोमिक सुसाईड आहे याला आपण म्हणतो नियमन शून्य आत्महत्या, अनोमिक सुसाईड. आता त्याचं कारण काय आहे, नियमन शून्य आत्महत्याचं कारण काय आहे की समाजाचे नियंत्रण कसे असते, अपुरे असते. आता अनोमिक मानदंड शून्यता किंवा नियमन शून्यता म्हणजे काय, की अनोमिक सुसाईड म्हणजे काय, अशी एक सामाजिक परिस्थिती निर्माण होते. काय होते, एक अशी समाजामध्ये एक परिस्थिती निर्माण होते की जेव्हा
समाज जो आहे तर तो व्यक्तीच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा यांचे पुरेसे प्रमाणामध्ये नियमन करून यात अपयशी ठरतो. समाजामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की जेव्हा तो समाज आहे तर तो व्यक्तीच्या जे इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा यांचे पुरेसे नियमन करण्यास काय करतो, अपयशी ठरतो. मानवी इच्छा जी आहे तर ते संभाव्यतः अमर्यादित असतात. मानवी इच्छा कशा असतात, अमर्यादित असतात, अनलिमिटेड असतात. जर समाजाने ह्या ज्या अमर्यादित इच्छा आहेत यांना योग्य नैतिक किंवा सामाजिक मर्यादा घातल्या नाही तर व्यक्ती सतत अधिकाधिक गोष्टींची इच्छा करू शकते. म्हणजे काय, आपल्या इच्छा, मानवाच्या इच्छा अमर्यादित असतात. जर का समाज आपल्या इच्छांवरती मर्यादा कोण घालते, समाज घालतो. जर का समाज योग्य नैतिक व सामाजिक मर्यादा घातल्या नाही, व्यक्तीच्या इच्छावरती समाजाने योग्य नैतिक व सामाजिक मर्यादा घातल्या नाही तर काय होईल, व्यक्ती सतत अधिक गोष्टींची काय करू लागेल, इच्छा. उदाहरणार्थ अधिक संपत्ती मिळाली पाहिजे, अधिक प्रतिष्ठा, अधिक यश, अधिक उपभोग, अधिक सामाजिक दर्जा, या गोष्टींची काय करू लागेल, व्यक्ती अधिकाधिक इच्छा करू लागेल. आता अॅनॉमी म्हणजे काय, नॉर्मलेस म्हणजे काय, नियमन शून्यता. म्हणजे अशी सामाजिक अवस्था की ज्याच्यामध्ये समाजातील नियम, मानदंड, नैतिक नियमन कमकुवत, विस्कळीत किंवा अपुरे झालेले असतात. व्यक्तीला काय अपेक्षित आहे, किती मिळवणे पुरेसे आहे, कोणत्या मर्यादित इच्छा ठेवाव्या, काय साध्य करणे योग्य आहे, समाजात आपले स्थान काय आहे, याबाबत स्पष्ट मार्गदर्शन मिळत नाही. का, कारण व्यक्तीच्या अमर्यादित इच्छा, व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण कोण ठेवते, समाज. जेव्हा समाज या सर्व गोष्टींवरती व्यक्तीला प्रश्न उत्तर देत नाही, व्यक्तीवरती नियंत्रण ठेवत नाही, तेव्हा कोणती परिस्थिती निर्माण होते, नियमन शून्यतेची परिस्थिती निर्माण होते. आता मानवी इच्छा आणि सामाजिक नियम. दुर्खिम यांच्या सिद्धांतातील महत्वाची संकल्पना म्हणजे कोणती, मानवी इच्छा नैसर्गिकरित्या अमर्यादित असू शकते. ज्या मानवाची इच्छा आहे तर त्या आपल्या नॅचरलीच अमर्यादित असू शकतं असं त्यांनी सांगितलं. व्यक्तीला एक गोष्ट मिळाल्यावर आणखी काही हवे असते. म्हणजे काय, व्यक्तीला एक गोष्ट मिळाली का आपण समाधानी होतो का नाही, आपल्याला अधिकची आवश्यकता असते. म्हणून समाजाला व्यक्तीच्या इच्छांना नैतिक आणि सामाजिक मर्यादा घालाव्या लागतात. आता समाज व्यक्तीला काय काय सांगतो, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, किती पुरेसे आहे, कोणत्या आकांक्षा स्वीकार्य आहे, कोणत्या इच्छा स्वीकार्य आहे, कोणते सामाजिक स्थान योग्य आहे, या सर्व गोष्टी कोण सांगतो, व्यक्तीला समाज सांगतो. जेव्हा हे जे नॉर्मेटिव्ह रेग्युलेशन आहे, जेव्हा हे नियमन वगैरे आहे तर ते जेव्हा समाजामध्ये कमकुवत होतात तेव्हा व्यक्तीच्या इच्छा आणि आकांक्षा अनियंत्रित होऊ शकतात. आता याची कशा प्रकारे घडते पहा, सामाजिक नियमन कमकुवत झालं त्याच्यामुळे अॅनोमीची परिस्थिती निर्माण झाली. आता इच्छा, आकांक्षा मर्यादामध्ये राहू शकल्या नाही, त्याच्यामुळे अमर्यादित इच्छा निर्माण झाल्या. आता अपेक्षा आणि वास्तव यांच्यामध्ये विसंगती निर्माण झाली. अपेक्षा किती आहे आपल्या अधिकची, परंतु वास्तवाने आहे का त्याचं आपल्याला भेटते का नाही. आता ही जी विसंगती निर्माण झाली त्याच्यामुळे निराशा आली, दिशाहीनता आली आणि त्याच्यातून कोणतीही आत्महत्या निर्माण झाली, नियमन शून्य आत्महत्या निर्माण झाली. आता सामाजिक बदल आणि अॅनोमी याच्यामध्ये काय संबंध आहे. आता अॅनोमी जी आहे, नियमन शून्यता जी आहे ते विशेषतः जलद सामाजिक बदलाच्या काळामध्ये वाढवू शकते. म्हणजे सामाजिक बदल जेव्हा वेगाने होतो, सामाजिक बदल जेव्हा जलद होतो तेव्हा ह्या आत्महत्या वाढू शकतात. आता जेव्हा समाजातील जुने नियम, मूल्ये, अपेक्षा, सामाजिक स्थान, आर्थिक व्यवस्था, संबंधांचे नमुने, जेव्हा समाजातील जे जुने या सर्व गोष्टी वेगाने बदलतात तेव्हा व्यक्तीच्या जुन्या आणि नव्या सामाजिक परिस्थितीमध्ये समायोजन करण्यात अडचण येऊ शकते. एखादी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला पारंपरिक गोष्टीमध्ये जगण्याची सवय आहे आणि ती पारंपरिक परिस्थिती जेव्हा अचानक बदलते तेव्हा व्यक्तीला जुनी आणि नवी जी सामाजिक परिस्थिती आहे तर दोघांमध्ये समायोजन करणे, दोघांमध्ये कोऑर्डिनेशन करणे, याच्यामध्ये काय निर्माण होते, अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे काय निर्माण होते, सामाजिक त्याच्यामुळे नियमन शून्यता निर्माण होऊ शकते. आता आर्थिक संकट. दुर्खिम यांनी आर्थिक संकट आणि आत्महत्येच्या दरामध्ये संबंधाचा अभ्यास केला. आर्थिक संकट आणि आत्महत्येचे दर याच्यामध्ये नेमका संबंध काय याचा त्यांनी काय केला, अभ्यास केला. पण त्याचा मुद्दा फक्त गरिबी आणि आत्महत्या असा त्यांचा मुद्दा नव्हता. म्हणजे काय, गरीब आहे, लोक गरीब आहेत म्हणून आत्महत्या करतात असं त्यांनी म्हटलं नाही. तर त्यांनी काय म्हटलं की जेव्हा समाजामध्ये इकॉनॉमिक डिस्ट्रप्शन येते, इकॉनॉमिक काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, इकॉनॉमिक संकट येते तेव्हा काय होते, जे इस्टॅब्लिश सोशल रेग्युलेशन मध्ये काय येतो, व्यत्यय येतो. जेव्हा समाजामध्ये एक आर्थिक संकट येते तेव्हा समाजामध्ये जे आधीपासून सामाजिक नियमन करण्याची जी व्यवस्था आहे तर त्याच्यामध्ये काय येते, एक व्यत्यय येते. त्याच्यामध्ये काय येते, एक व्यत्यय येते. आता अपेक्षा आणि आकांक्षा याच्यामध्ये काय होतो, बदल होतो. तेव्हा नॉर्मेटिव्ह रेग्युलेशन कमकुवत होतात.
अपेक्षा आणि आकांक्षा याच्यामध्ये बदल झाला. कशामुळे बदल झाला? जे नियमन करणारे होते, जे नियमन होते ती कशी झाली? कमकुवत झाली. आता नियमन जेव्हा कमकुवत होतात तेव्हा कोणती परिस्थिती निर्माण होते? नियमन शून्यतेची परिस्थिती निर्माण होते. आता नियमन शून्यतेची परिस्थिती निर्माण झाली की त्या परिस्थितीमध्ये जे लोक आत्महत्या करतात त्याला आपण म्हणतो नियमन शून्य आत्महत्या. आता नियमन शून्य आत्महत्येचे मुख्य कारण गरिबी नाही तर समाजशास्त्रीय घटक आहेत. इनएडिक्वेट रेग्युलेशन. आत्महत्येचे प्रमाण जे नियमन शून्य आत्महत्येचे मुख्य कारण हे गरिबी नाही, ते काय म्हणतात? समाजशास्त्रीय घटक कोणतं? कमी नियमन. जेव्हा समाजामध्ये कमी नियमन असतात तेव्हा समाजामध्ये ॲनोमिक सुसाईड घडते. आता अचानक आर्थिक समृद्धी याच्यामुळे कशी सुसाईड घडते? ॲनोमिक. आता ॲनोमिक केवळ आर्थिक संकटामुळे निर्माण होत नाही. ते काय म्हणतात की फक्त नियमन शून्यता ही फक्त आर्थिक संकट आला म्हणून निर्माण होत नाही, तर अचानक आर्थिक संपत्ती देखील ॲनोमिक निर्माण करू शकते. जेव्हा अचानक जेव्हा आर्थिक संपत्ती सडन प्रॉस्पेरिटी येते तेव्हा सुद्धा नियमन शून्यता निर्माण होऊ शकते. तर का असं का होते? कारण की अचानक समृद्धीमुळे काय होते? व्यक्तीची सामाजिक स्थिती बदलते. व्यक्ती गरीबवरून कसा होतो? श्रीमंत होतो. त्यांच्या आकांक्षा वाढतात की आपल्याला हे 100 रुपये भेटले तर अजून 100 भेटले पाहिजे. आकांक्षा वाढतात. पूर्वीच्या ज्या मर्यादा होत्या ते कमकुवत होतात. पूर्वीच्या त्याला ज्या मर्यादा होत्या पैसे नसल्यामुळे त्या कशा होता? कमकुवत होतात. का? त्याची इच्छा आकांक्षा वाढते. आता अपेक्षा बदलतात व्यक्तीच्या. जुने सामाजिक नियम जे असतात तर ते विस्कळीत होतात आणि व्यक्तीला नवीन परिस्थितीची योग्य सामाजिक मापदंड मिळत नाही. व्यक्ती गरीब होती, व्यक्ती अचानक श्रीमंत झाली. आता श्रीमंत व्यक्ती कशा राहतात हे व्यक्तीला नाही माहिती. श्रीमंत व्यक्तीसाठी कोणते नियमन आहेत हे व्यक्तीला नाही माहिती. त्याच्यामुळे जे सामाजिक मापदंड आहे तर ते त्यांना नवीन परिस्थितीमध्ये योग्य मिळत नाही. म्हणून जे इकॉनॉमिक क्रायसिस आणि सडन प्रॉस्पेरिटी म्हणजे काय? आर्थिक संकट आणि आर्थिक समृद्धी दोन्ही जे आहेत तर ते सामाजिक नियमन विस्कळीत करू शकतात. आता पहा, इकॉनॉमी आणि इकॉनॉमिक चेंज, ॲनोमी आणि इकॉनॉमिक चेंज. दुर्खिमेचा मुद्दा असा होता का की गरिबी म्हणजे ॲनोमी आणि श्रीमंत म्हणजे ॲनोमी? तर नाही. तर त्यांनी काय म्हटलं? इकॉनॉमिक चेंज आर्थिक बदल जेव्हा सामाजिक नियमन आणि स्थापित अपेक्षांना विस्कळीत करते तेव्हा ॲनोमी निर्माण होऊ शकतो. म्हणजे ते काय म्हणतात? जेव्हा जे आर्थिक बदल जे आहे समाजामध्ये जे आर्थिक बदल होतात त्या आर्थिक बदल जेव्हा समाजाचे नियमन आणि ज्या स्थापित अपेक्षा आहेत, समाजाचे नियमन आणि ज्या स्थापित अपेक्षा आहेत त्या दोघांना जेव्हा आर्थिक बदल विस्कळीत करतात तेव्हा कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ शकते? ॲनोमी. म्हणजे का मुख्य चल काय आहे? रेग्युलेशन, सामाजिक नियमन, फक्त उत्पन्न नाही. म्हणजे काय? आर्थिक बदल जो आहे तर तो सामाजिक नियमनांमुळे आत्महत्येमध्ये रूपांतरित होऊ शकतो. फक्त इन्कम कमी झाली म्हणून आत्महत्या होत नाही किंवा इन्कम कमी झाली म्हणून समाजामध्ये नियमन शून्यता येत नाही. आता ॲनोमी सुसाईड अँड मॅरेज फॅमिली. दुर्खिम्याने विवाह आणि कुटुंब यांच्या सामाजिक नियमनांच्या संदर्भात विचार केला. काय? विवाह आणि कुटुंब यांचाही जे समाजामध्ये नियमन आहे तर त्यांच्या संदर्भात विचार केला. आता विवाह व्यक्तीच्या जीवनावर काही मर्यादा घालतो, सामाजिक नियम ठेवतो, जबाबदाऱ्या, अपेक्षा, कर्तव्य, नैतिक बंध काय करतो? लादत असतो. म्हणून हा विवाह केवळ वैयक्तिक संबंध नसून एक सोशल इन्स्टिट्यूशन, सामाजिक संस्था आहे. म्हणून ते काय म्हणतात? सामाजिक संस्था आहे. का? विवाहाला सामाजिक संस्था का म्हणतात? कारण की विवाह व्यक्तीच्या जीवनावर हे सर्व गोष्टी लादत असते. आता तो व्यक्तीच्या म्हणजे कोण? विवाह व्यक्तीच्या इंटिग्रेशन आणि रेग्युलेशन दोन्हीवर काय करू शकतो? परिणाम करू शकतो. म्हणजे काय? व्यक्तीला एकात्म सुद्धा करू शकतो आणि व्यक्तीवरती नियमन सुद्धा लागू शकतो. आता महत्वाचा मुद्दा, फॅमिली आणि मॅरेज हे व्यक्तीच्या सामाजिक दृष्ट्या इंटिग्रेट आणि रेग्युलेट करणारे इन्स्टिट्यूशन आहेत. म्हणजे काय? जे कुटुंब आणि विवाह संस्था जे आहे तर ते व्यक्तीला सामाजिक दृष्ट्या, कोणत्या दृष्ट्या? सामाजिक दृष्ट्या एकात्म आणि नियमित करणाऱ्या काय एक संस्था, नियंत्रित करणाऱ्या काय एक संस्था आहे. पुढची आत्महत्या आहे फॅटलिस्टिक, प्रारब्धवादी, याला आपण म्हणतो प्रारब्धवादी आत्महत्या. कारण काय आहे की समाजामध्ये जे सामाजिक नियमन आहे तर ते अधिक प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये. आता रेग्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात, नियमन खूप मोठ्या प्रमाणात असतात. जेव्हा म्हणजे फॅटलिस्टिक प्रारब्धवादी आत्महत्या म्हणजे काय की जेव्हा व्यक्तीचे जीवन अत्यधिक सामाजिक नियंत्रण, शिस्त, बंधन याच्याद्वारे काय होते? नियंत्रित होते, तेव्हा तिला भविष्यामध्ये कोणतीच स्वायत्तता किंवा मोकळीक नाही असे वाटू शकते. म्हणजे काय? जेव्हा समाज हा व्यक्तीवरती अधिक प्रमाणामध्ये बंधन, नियंत्रण लादत असतो तेव्हा व्यक्तीला काय वाटते की भविष्यामध्ये आपल्याला कोणतीच स्वायत्तता, कोणतीच स्वतंत्रता किंवा कोणतीच मोकळीक
आपल्याला मिळणार नाही असं त्याला वाटू लागते. व्यक्तीला काय वाटते, माझे जीवन इतरांनी नियंत्रित केले आहे, माझ्या इच्छांना जागा नाही, माझ्या आकांक्षा मर्यादा आहे. म्हणजे मला जे इच्छा आहे तर त्याच्यावरती काय आहे, एक मर्यादा आहे, मला अमर्यादित इच्छा नाही, माझे भविष्य आधीच ठरवलेले आहे, माझ्याकडे स्वातंत्र्य नाही, हे कोणाला वाटते, व्यक्तीला वाटते. यातून फॅटलिस्टिक सुसाईड निर्माण होऊ शकते, प्रात्वादी आत्महत्या निर्माण होऊ शकते. आता हे कसं आहे, कार्यकारण नियंत्रण कसे आहेत, समाजामध्ये नियम अत्याधिक मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे अति नियंत्रण होते. आता व्यक्तीच्या इच्छा आणि आकांक्षा कठोर मर्यादा येते, व्यक्तीच्या इच्छा आणि आकांक्षा कशी येते, कठोर मर्यादा येते. स्वायत्ततेचा अभाव येतो, मग दडपण, अत्याचार होतो, निराशा होते आणि नंतर काय होते, प्रारब्धवादी आत्महत्या होते. आता अत्याधिक सामाजिक नियमन असतात, व्यक्तीच्या जीवनातील जवळजवळ प्रत्येक बाबीवरती कठोर सामाजिक नियंत्रण असते. अत्याधिक शिस्त असते, म्हणजे काय, व्यक्तीला स्वतःचे निर्णय घेण्याची सुद्धा मर्यादित संधी असते, व्यक्ती स्वतःचे निर्णय सुद्धा घेऊ शकत नाही. दडपशाही अत्याचार, जे सामाजिक नियंत्रण आहे इतके जास्त होते की व्यक्तीला ते दडपणारे वाटते. जे सामाजिक नियंत्रण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढते की ते काय वाटते, व्यक्तीला दडपणारे वाटते. आता मर्यादित आकांक्षा, रिस्ट्रिक्टेड ऍस्पिरेशन, म्हणजे काय, व्यक्तीला स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुरेशी त्यांना मोकळीक नसते. म्हणजे काय, व्यक्तीला स्वतःच्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पुरेशी मोकळीक नसते. स्वायत्ततेचा अभाव, व्यक्तीला स्वतःच्या जीवनावर नियंत्रण नसल्याची भावना कमी. म्हणजे काय, व्यक्तीला आपल्या स्वतःच्या जीवनावर आपला अधिकार आहे, आपलं नियंत्रण आहे, ही भावना व्यक्तीच्या मनामध्ये कमी होते. आशाहीनता, म्हणजे काय, भविष्यामध्ये परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही असे व्यक्तीला वाटू लागते. आणि पूर्वनिश्चित भविष्य, म्हणजे काय, व्यक्तीला आपले भविष्य कठोर सामाजिक नियंत्रणाने आधीच निश्चित झाले आहे असे वाटू लागते. म्हणजे काय, व्यक्तीला काय वाटते की आपले जे भविष्य आहे तर ते कठोर सामाजिक नियंत्रणाने आधीच ठरवलेले आहे. आता उदाहरण काय आहे याचे, दुर्खिम आणि गुलाम यांसारख्या अत्यंत नियंत्रित परिस्थितीत राहणाऱ्या व्यक्तीचे काय दिले, उदाहरण दिले. आता गुलामाचे जीवन कसे होते, जीवन, काम, हालचाल, निर्णय, इच्छा यावरती बाह्य नियंत्रण, म्हणजे काय, मालकाचं नियंत्रण असावे. त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नियमन होतं. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणू शकतो, फॅटलिस्टिक, प्रारब्धवादी आत्महत्या किंवा दैवी आत्महत्या आपण त्यांना म्हणू शकतो. आता दुर्खिमच्या आत्महत्येच्या सिद्धांताचा मुख्य आधार काय होता, तर आत्महत्या ही केवळ वैयक्तिक नाही, मानसशास्त्रीय घटना नाही, तर एक सामाजिक तथ्य आहे. त्यांनी आत्महत्येला एक सोशल फॅक्ट पाहिला. आता व्यक्ती आत्महत्या करते हा वैयक्तिक जरी आपल्याला ऍक्ट दिसत असला, परंतु समाजातील आत्महत्येचा दर समाजशास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे काय, आपल्याला जरी वाटत असले की आत्महत्या एक वैयक्तिक कृती आहे, परंतु ते काय म्हणतात की समाजातील जे आत्महत्येचा दर आहे, समाजातील जो आत्महत्येचा दर आहे, तर तो एक समाजशास्त्रीय अभ्यासाचा काय एक विषय आहे. त्यामुळे दुर्खिमांनी व्यक्तीच्या वैयक्तिक हेतूपेक्षा समाजातील सामाजिक एकात्मता आणि नियम याच्यावरती लक्ष केंद्रित केले. आता वैयक्तिक कृती आणि सामाजिक रेट, सोशल रेट. आता दुर्खिमच्या सिद्धांतातील महत्वाचा मेथोडॉलॉजिकल डिस्टिंक्शन आहे वैयक्तिक कृती आणि सामाजिक दर. आता इंडिव्हिज्युअल सुसाईड, एका विशिष्ट व्यक्तीने आत्महत्या करण्याची घटना. इंडिव्हिज्युअल सुसाईड म्हणजे काय, एखाद्या विशिष्ट व्यक्तीने आत्महत्या करण्याची घटना घडली, त्याला आपण म्हणतो इंडिव्हिज्युअल सुसाईड. परंतु सुसाईड रेट म्हणजे काय, की एखाद्या समाजात किंवा एखाद्या सामाजिक समूहामध्ये विशिष्ट कालावधीत आढळणारे जे आत्महत्येचे प्रमाण आहे याला आपण म्हणतो सुसाईड रेट. म्हणजे काय, की एखाद्या समाजामध्ये किंवा एखाद्या समूहामध्ये एका विशिष्ट कालावधीमध्ये, एका विशिष्ट टाइम पिरियडमध्ये आढळणारे जे आत्महत्येचे प्रमाण आहे त्याला आपण काय म्हणतो, सुसाईड रेट, आत्महत्या दर. आता दुर्खिमांचा मुख्य प्रश्न काय होता की व्यक्ती आत्महत्या का करते, यापेक्षा वेगवेगळ्या सामाजिक समूहांमध्ये आत्महत्येचे दर वेगवेगळे का असते. म्हणजे व्यक्ती म्हणजे दुर्खिम यांनी असं म्हटलं का, यांनी याचा अभ्यास केला नाही की व्यक्ती आत्महत्या का करते, याचा अभ्यास दुर्खिम यांनी केला नाही. दुर्खिम यांनी कशाचा अभ्यास केला की वेगवेगळ्या सामाजिक समूहांमध्ये आत्महत्येचे दर वेगवेगळे का असतात, यावर त्यांचा अभ्यास केला. आणि दुर्खिम यांची पद्धतशास्त्र काय होते ते बघू. तर दुर्खिम यांनी प्रत्यक्षवाद वापरला. त्यांनी आत्महत्येचा अभ्यास करण्यासाठी कोणता वाद वापरला, प्रत्यक्षवाद, पॉझिटिव्हिजम वापरला. त्यांनी कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला, त्यांचा अभ्यास जो आहे तो पुढील गोष्टीवर आधारित होता. पहिला आहे अनुभव आधारित निरीक्षण. प्रत्यक्ष जे उपलब्ध सामाजिक आकडेवारी आहे त्याचा त्यांनी काय केला, अभ्यास केला, त्याला आपण म्हणतो अनुभव आधारित निरीक्षण. दुसरं आहे सांख्यिकीय विश्लेषण. म्हणजे काय, आत्महत्येच्या दरांची काय केली, त्यांनी तुलना केली. एखाद्या समाजामध्ये आत्महत्येचे दर 50%, एखाद्या समाजामध्ये 60%, यांची काय केली, त्यांनी तुलना केली. उलट आहे तुलनात्मक पद्धत. म्हणजे काय,
वेगवेगळे देश, धार्मिक समूह, वैवाहिक समूह, सामाजिक परिस्थिती यांची त्यांनी काय केली, तुलना केली. पुढचा आहे वस्तुनिष्ठता. म्हणजे काय, व्यक्तिगत मतांऐवजी सामाजिक तथ्यावर त्यांनी आधारित विश्लेषण केले. म्हणजे त्यांनी जे विश्लेषण केले तर ते व्यक्तिगत मतांऐवजी कशाच्या आधारावर केले, सामाजिक तथ्य, सोशल फॅक्ट याच्या आधारावर त्यांनी काय केले, विश्लेषण केले. आणि पाचवा आहे कारणात्मक स्पष्टीकरण. म्हणजे काय, सामाजिक परिस्थिती आणि आत्महत्येचा दर यांच्यामध्ये काय संबंध आहे. म्हणजे एखाद्या समाजातली सामाजिक परिस्थिती आणि त्या समाजामध्ये असणारे आत्महत्येचे दर याच्यामध्ये नेमका फरक काय आहे, याच्यामध्ये नेमका संबंध काय, हे काय त्यांनी स्पष्ट केले. आता दुर्किम्यांनी कोणकोणते घटक तपासले, तर दुर्किम्यांनी आत्महत्येच्या दरांची तुलना विविध सामाजिक परिस्थितीमध्ये केली. धर्म, कुटुंब, विवाह, वैवाहिक स्थिती, सामाजिक समूह, आर्थिक बदल, सामाजिक बदल, लष्करी नागरी यांच्यामध्ये तुलना केली. आत्महत्येच्या दरांची त्यांनी तुलना केली विविध सामाजिक परिस्थितीमध्ये. या सर्व सामाजिक परिस्थितीमध्ये त्यांनी आत्महत्येच्या दरांची काय केली, तुलना केली. आणि या तुलना करून त्यांनी सामाजिक एकात्मता आणि सामाजिक नियमन यांचे महत्व त्यांनी काय केले, स्पष्ट केले. या चार आत्महत्येचे काय चारही प्रकार एका ठिकाणी दिलेले आहेत. जेव्हा कमी इंटिग्रेशन असते तेव्हा इगोइस्टिक, जेव्हा जास्त इंटिग्रेशन असते तेव्हा अल्ट्रुइस्टिक, जेव्हा कमी रेग्युलेशन असते तेव्हा एनोमी, जेव्हा जास्त रेग्युलेशन असते तेव्हा फेटलिस्टिक. कमी एकात्मता म्हणजे काय, अहमवादी आत्महत्या. जास्त एकात्मता म्हणजे काय, परार्थवादी आत्महत्या. कमी नियमन म्हणजे काय, नियमनशून्य आत्महत्या. आणि जास्त नियमन म्हणजे काय, प्रारब्धवादी आत्महत्या. आता टीका काय काय झाले बा, मॉरिस हेल्बवेक्स यांनी काय म्हटलं की दुर्किम यांनी आत्महत्येच्या जे सांख्यिकीय आकडेवारीवर त्यांनी खूप भर दिला, अशी त्यांनी टीका केली की दुर्किम यांनी आत्महत्येच्या जे स्टॅटिस्टिकल आकडेवारी, सांख्यिकीय आकडेवारी त्याच्यावरती खूप भर दिला. आता आत्महत्येचे प्रमाण फक्त सामाजिक एकात्मता, सामाजिक नियम याच्यामुळे ठरत नाही, तर त्याच्यावरती सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचाही प्रभाव असतो. त्यांनी टीका काय केली, मॉरिस हेल्बवेक्स यांनी टीका काय केली की दुर्किम यांनी सांख्यिकीय आकडेवारीवरती खूप भर दिला. आणि ते काय म्हणतात की आत्महत्येचे प्रमाण जे आहे तर ते फक्त सामाजिक एकात्मता किंवा सामाजिक नियमन याच्यामुळे ठरत नाही, तर आत्महत्या घडण्यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक दोन्ही परिस्थितीचा सुद्धा प्रभाव असतो, असं कोण बोलले, मॉरिस हेल्बवेक्स. पुढचं जॅक डग्लस यांनी अधिकृत आत्महत्येच्या आकडेवारीवर त्यांनी काय केलं, टीका केली. त्यांनी जे अधिकृत म्हणजे ऑथेंटिक म्हणजे ऑथेंटिक वगैरे ऑफिशियल आकडेवरती त्यांनी टीका केली. ते काय म्हणतात, आत्महत्या एक सामाजिक स्वप्न आहे. काय हे आत्महत्या एक सामाजिक स्वप्न आहे. आता आत्महत्या म्हणून नोंदवलेले अनेक मृत्यू चुकीच्या पद्धतीने वर्गीकृत केलेले असू शकतात. म्हणजे अशा अनेक मृत्यू असू शकतात की ज्या आत्महत्या नव्हत्या, परंतु त्यांना वर्गीकृत काय केलेलं आहे, कशामध्ये टाकलेलं आहे, आत्महत्यामध्ये. अशा जर का गोष्टी आत्महत्यामध्ये आल्या तर ऑटोमॅटिकली आत्महत्येचे दर वाढणार आहे. त्याच्यामुळे आत्महत्या एक सामाजिक स्वप्न आहे. आत्महत्या नोंदवताना मृत्यू चुकीच्या पद्धतीने वर्गीकृत केला तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतो, फरक होऊ शकतो. पुढचं जे मॅक्सवेल ॲटकिन्सन त्यांनी दाखवून दिले की एखाद्या मृत्यूला आत्महत्या म्हणून नोंदवायची की नाही याबाबत कोरोनरचा निर्णय हा अर्थ लावण्याची आणि सामाजिक संवादाची प्रक्रिया असते. म्हणजे काय, एखादा मृत्यू झाला तर त्या मृत्यूला आत्महत्या नोंदवायची की नाही याबाबत जो कोरोनर असतो, कोरोनर त्याचा निर्णय हा अर्थ लावण्याची आणि सामाजिक परस्पर संवादाची प्रक्रिया असते. म्हणजे एखादा मृत्यू झाला तर तो आत्महत्या लावा आहे की नाही लावायचा याच्यासाठी जो कोरोनर असतो तो त्याचा निर्णय हा महत्वाचा असतो. त्याच्यामुळे आत्महत्येच्या आकडेवारीच्या विश्वासार्हतेवरती काय प्रश्न उपस्थित होतो का, कारण इथं व्यक्तिनिष्ठता आली ना. कोरोनर निर्णय कोणती गोष्ट आत्महत्या ठेवायची, कोणती गोष्ट आत्महत्या नाही ठेवायची, इथं वस्तुनिष्ठतेपेक्षा व्यक्तिनिष्ठता आली. पुढचं गिब्स आणि मार्टिन याने काय बोलले की दुर्किमच्या सामाजिक एकात्मता आणि सामाजिक नियमन या संकल्पना खूपच अस्पष्ट होत्या, असं ते बोलले. त्यांनी या संकल्पना अधिक स्पष्ट आणि मोजता येण्यासारख्या करण्याचा त्यांनी काय केला, प्रयत्न केला. डग्लस आणि इतर आंतरक्रियावादी विचारवंत काय बोलले की दुर्किम यांनी आत्महत्येमागील व्यक्तीचे अर्थ आणि हेतू याकडे काय केले, पुरेसे दुर्लक्ष केले. आता स्टीवन टॅक्स ते काय म्हणतात, आत्महत्येवर फक्त दुर्किमने सांगितलेल्या सामाजिक घटकांचा प्रभाव नसतो. जे दुर्किम यांनी जे सामाजिक घटक सांगितले की यांचा आत्महत्येवरती प्रभाव असतो तर तसं नसते. तर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक या परिस्थितीचा सुद्धा आत्महत्येवरती प्रभाव असतो. आता दुर्किमांच्या सिद्धांताचे महत्व काय आहे, या सिद्धांताने पहिल्यांदा केवळ वैयक्तिक किंवा मानसिक वृत्ती आत्महत्येला न मानता
एक सामाजिक घटना म्हणून कायद्याने स्पष्ट केली. सामाजिक एकात्मता, सामाजिक नियंत्रण आत्महत्येच्या दरावरती कसा परिणाम करते हे त्यांनी काय केलं, स्पष्ट केले. त्याने आत्महत्येचे 4 प्रकार सांगितले. मानवी वर्तनामध्ये सामाजिक संबंध, नियम, सामाजिक संस्था यांची भूमिका काय असते त्यांनी स्पष्ट केली. आणि आत्महत्या आणि इतर सामाजिक समस्या या समाजशास्त्रीय अभ्यासाचा पाया आहे हे त्यांनी काय केलं, स्पष्ट केलं. आता आजच्या काळामध्ये कशी दुर्किमॅनची सोसायटी थेरी रिलेव्हन्स आहे. पहिलं सामाजिक अलगाव, अहमवादी आत्महत्या कशी पहा. दुर्किम काय बोलले होते की सामाजिक एकात्मता कमकुवत झाली म्हणजे आत्महत्येचा धोका वाढतो. आजच्या काळामध्ये एकटेपणा, कौटुंबिक संबंधांचे विघटन, स्थलांतरण, समुदायाशी कमकुवत संबंध याच्यामुळे सामाजिक अलगाव निर्माण होतो. WHO ने देखील एकटेपणा, नुकसान यांना आत्महत्येच्या महत्वाच्या जोखीम घटकांमध्ये मानलेले आहे. आता उदाहरणार्थ एकटे राहणारे जे वृद्ध लोक असतात किंवा कुटुंबापासून दूर राहणारे जे विद्यार्थी असतात किंवा स्थलांतरित असतात, हे व्यक्ती कमकुवत सामाजिक आधाराचा काय घेत असतात, अनुभव घेत असतात आणि त्याच्यातून काय होते, व्यक्तीमध्ये आत्महत्या होते. दुसरं आर्थिक संकट, याला आपण म्हणतो अॅनोमिक सुसाईड. नियमशून्य आत्महत्या म्हणजे काय, दुर्किमॅनली ही जलद आर्थिक आणि सामाजिक बदल यांच्या काळामध्ये जे प्रासंगिक ठरते. हे जलद आर्थिक आणि सामाजिक बदल हा जो काळ होतो, या काळामध्ये नियमशून्य आत्महत्या वाढतात. आता बेरोजगारी, आर्थिक समस्या, कर्ज, नोकरीतील असुरक्षितता यामुळे जे सामाजिक नियमन आहे तर ते कसे होतात, कमकुवत होतात आणि अनिश्चितता निर्माण होते. WHO आर्थिक समस्या आणि नुकसान यांना आत्महत्येच्या समकालीन जोखीम घटनांमध्ये मानते. आता उदाहरणार्थ मोठ्या कर्जाचा सामना करणारे शेतकरी किंवा रोजगार गमावणारे कामगार यांना सामाजिक आणि आर्थिक असुरक्षितता काय होतो, अनुभव येऊ शकतो असं ते म्हणतात. पुढचं अत्यंतिक सामाजिक दबाव म्हणजे काय, नियतीवादी, त्रासवादी बघितलं ना आपण. उदाहरणार्थ काय, आजच्या समाजामध्ये कसं आहे की अत्यधिक शैक्षणिक दबाव, कठोर कौटुंबिक अपेक्षा, दडपण निर्माण करणारी सामाजिक परिस्थिती याच्यामुळे असहायतेची भावना निर्माण होऊ शकते. म्हणजे काय, प्रारब्धवादी आत्महत्या होऊ शकतात. पुढचा आहे सामाजिक प्रभाव आणि अनुकरण. दुर्किमॅनने आत्महत्येतील सामाजिक नमुन्यांचे महत्व ओळखले आणि त्यांनी समकालीन जगामध्ये सोशल मीडिया यांच्या माध्यमातून होणारी वेगाने पसरू शकते, सामाजिक वर्तनाला काय करू शकते, प्रभाव पडू शकते. यावरून आत्महत्या ही केवळ वैयक्तिक घटना नसून तिचा सामाजिक आयामही अपेक्षा. आपण काय म्हणतो की समकालीन समाजामध्ये सोशल मीडिया किंवा मास मीडिया याच्या माध्यमातून माहिती वेगाने पसरते. त्याच्यामुळे सामाजिक वर्तनावरती काय पडू शकतो, प्रभाव पडू शकतो. यामुळे आत्महत्या ही केवळ फक्त वैयक्तिक घटना नाही तर कशी घटना आहे, एक सामाजिक आयाम. आता युवक आणि सामाजिक एकात्मता. आजही तरुणांमध्ये आत्महत्या महत्वाचा विषय आपल्याला माहिती आहे. आता अलीकडेच झालं ना की अलीकडे प्रोटेस्ट झाला, का आला, कारण नीटच्या 20-21 पोरांनी आत्महत्या केली होती. तर WHO काय म्हणतो की 2021 मध्ये जगभरामध्ये अंदाजे 7,27,000 लोकांचा आत्महत्यामुळे मृत्यू झाला. ते काय म्हणतात 2021 मध्ये WHO की 7,27,000 लोकांचा आत्महत्येमुळे काय झाला, मृत्यू झाला. आणि 15 ते 29 वयोगटातील लोकांमध्ये हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण होते. म्हणजे काय की समाजामध्ये सामाजिक एकात्मता कमी होते. ही मुख्य कारण काय होतं ह्या मृत्यूचं, की समाजामध्ये सामाजिक एकात्मता कमी होते. आणि वय काय होतं 15 ते 29. 2021 मध्ये 7,27,000 लोकांची आत्महत्या झाली. यामुळे काय तरुणांचे कौटुंबिक, शैक्षणिक, समन्वयस्क, सामाजिक संबंध काय समजून घेणे महत्वाचे ठरते. आजच्या काळामध्ये कशी प्रासंगिकता पहा. WHOचा अहवाल 2021 मध्ये आत्महत्येच्या पैकी 73% आत्महत्या कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये झाल्या. जे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेले देश होते त्या देशामध्ये 73% आत्महत्या 2021 मध्ये झाल्या असं WHO अहवाल आहे. यामुळे आत्महत्येचे स्वरूप समजून घेण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आजही आपल्याला महत्वाची ठरते. अशा प्रकारे आपला हा चॅप्टर संपलेला आहे, आत्महत्येचा सिद्धांत. येथे आपण संपूर्ण आत्महत्या सिद्धांत आपण डिस्कस केलेला आहे. आता तुम्हाला आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही सपोर्ट करा. त्याच्यामुळे आपण अधिक गोष्टी चांगल्या प्रकारे आणू शकतो. आणि तुमच्या मित्रांना सांगून सबस्क्राईब करा, सगळ्यांना पाठवा आणि व्यवस्थित अभ्यास करा. जय हिंद, जय भारत.